मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे ऊस कसा आहे, पतला, आणि जे काय समोर ऊस दिसत आहे हे जवळपास डोसक्या इतकाला आहे मित्रांनो. तर हे ऊस राहण्याचं कारण काय आहे तर सावली. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बाबळीचं झाड, लिंबाचं झाड आहे. आपल्याला व्हिडिओ करायचं तात्पर्य एकच आहे की आपण ऊसामध्ये आंतरपीक घेताना कोण्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर आपल्या ऊसावर सर्व प्रकाश संपूर्ण पडला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. एखाद्या जागी झाड असेल तर ठीक आहे मित्रांनो, मात्र जर ज्यावेळेस आपण ऊसामध्ये आंतरपीक घेतो त्यावेळेस आपला ऊस मार खातो, तर त्याचं कारण म्हणजे आपल्या ऊसाला संपूर्ण सूर्यप्रकाश भेटत नसल्यामुळे. म्हणून म्हणतो मित्रांनो, ऊसामध्ये कोणतेही आंतरपीक घेत असाल तर त्याच्यातील अंतरावर लक्ष द्या आणि ऊसावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या. मग तुम्ही ऊस 7 फूट 8 फूट 6 फूट अशा प्रकारे लावा आणि आंतरपीक घ्या. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा.